विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागातील नागरिकांना आधुनिक व विश्वासार्ह बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सलगरेच्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ जयश्रीताई पाटील, बेळंकी मठाचे मठपती शिवलिंग शिवाचार्य स्वामी, शिरूरचे कोंडिबा महाराज, सलगरेच्या सरपंच जयश्री पाटील उपस्थित होत्या। उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सहकार क्षेत्राचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केले। आज मला आनंद होत आहे की मिरज पूर्व भागातील एक धडाडीचे नेतृत्व बँकिंग क्षेत्रात उतरले आहे। मी तुम्हाला शाश्वती देतो की या पतसंस्थेत जमा होणारा पैसा हा सर्वसामान्यांच्या गरजांसाठीच वापरला जाईल। या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर मला पूर्ण विश्वास आहे। नागरिकांनी निसंकोचपणे ठेवी ठेवून या संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी संस्थेचे चेअरमन तानाजीराव पाटील यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की गावात सर्वसामान्यांसाठी एक हक्काची आर्थिक संस्था असावी, गरजू नागरिकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी आणि नागरिकांचा पैसा सुरक्षित राहावा या हेतूने शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे। भविष्यातही सभासद व नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था कटिबद्ध राहील। या नव्या शाखेमार्फत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधांचा लाभ मिळणार असून NEFT, RTGS, मोबाईल बँकिंग सेवा, सेफ डिपॉझिट लॉकर सुविधा, सोने गहाण कर्ज योजना आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याशिवाय माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर अतिरिक्त 0.5% व्याज देण्याची विशेष सुविधा जाहीर करण्यात आली। तसेच फक्त 6 वर्षे 11 महिन्यात रक्कम दुप्पट होणारी आकर्षक ठेव योजना सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली। या उद्घाटन सोहळ्यात सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच बाबासू सुतार, व्हाईस चेअरमन सुहास कुंडले, सचिव अनिल माळी तसेच संचालक अंकुश बंडगर, माणिक कावळेकर, रवींद्र अथने, रमेश चाळके, निशांत शिंगे, उमेश पाटील, तानाजी चव्हाण, अण्णासाहेब गिड्डे, रमेश राजगे, अनिल कांबळे, अरुण कांबळे आणि अर्जुन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना सर्व मान्यवरांनी शिवतेज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सभासद, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रभावीपणे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। या उद्घाटन सोहळ्यात संस्थेचे सभासद, ग्रामस्थ, व्यावसायिक, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे सलगरे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। तिजोरीकडेच आणलंय बघा। साढ़े 1300 किलो वजन वाढलं नाही तुम्ही गुरुवर्गासाठी, शेतकऱ्यासाठी चांगले उपयोगी ठरेल। आपण विश्वासानं आपण इथं ठेवी ठेवा, ह्या पतसंस्थेची व्यवहार करा। मी तुम्हाला शाश्वत देतो, ह्या बँकेचा पैसा हा तुमच्यासाठीच वापरला जाईल, तुमच्या पद्धतीने वापरला जाईल, नियमातून वापरला जाईल, पारदर्शकता ठेवून वापरला जाईल, एवढं मी तुम्हाला हमी देतो। तर त्या दृष्टिकोनातून आपण विश्वास ठेवून ह्या पतसंस्थेची बँकेकडे कशी वाटचाल चालेल ह्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। आणि आता ज्या बँका सगळ्या सुरू झाल्या त्या बँका सगळ्या स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पद्धतीने काम करतायत, याचा मला आनंद आहे। आज मी ते सांगतोय आपण शिवतेज कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू केली। आपण निश्चितच त्याला सद्गुरूंचे आशीर्वाद मिळालेत आपल्याला। लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत,
तर ह्या दृष्टिकोनातून विश्वासाने तर जी पुंजी ठेवली जाईल त्याचं संरक्षण करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे, एवढं आपण लक्षात ठेवू. नाहीतर मागं बोललो तसं मला पुढे 6 महिन्यांना बोलायची वेळ येऊन देऊ नका. ह्या दृष्टिकोनात आपण काम केलं पाहिजे. पैसा आला, ठेवी आल्या, सगळ्या आल्या, निवडणूक लागली की झालं मग कार्यक्रम होतो. मग तसं होऊ नये. हे जनतेच आहे, जनतेसाठीच झालं पाहिजे, शेतकऱ्यासाठी झालं पाहिजे, गोरगरिबासाठी झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून त्याचा आपला उपयोग झाला पाहिजे. नात्याला नातं कसं जुळेल, माणसाला माणसं कशी जुळतील, गरीबाला गरीब जुळतील, त्याचा उद्धार कसा होईल, तो कसं 2 पायाला उभा आहे, ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आज मला खूप आनंद झाला की आज एक धडाडीचा नेता आज बँक क्षेत्रात उतरला आणि त्यांनी शब्द दिलाय की आम्ही निश्चितच लवकरात लवकर काही शाखा आम्ही उपलब्ध करू, आम्ही शाखा काढू. निश्चित एका बँकेचा रिपोर्ट चांगला झाल्यानंतर निश्चितच लोक सांगतील तुम्हाला आपण इकडे एक शाखा काढा, तिकडे एक शाखा काढा. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलायचे. जो काही दुकानदार आहे तो 3%, 5%, 10% व्याजामध्ये गुरफटून जातो. मग त्याच्यामधून त्या ठिकाणी त्याचं भांडवल किती निघणार, त्यानंतर त्याचं उत्पन्न किती निघणार आणि त्याच्यामधून त्याचे ते टक्केवारीचे पैसे आणलेले भागवणार का आणि स्वतःचं कुटुंब कसं चालवणार, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहेत. आणि म्हणून आपणही ठरवलं की कुठंतरी पतसंस्था आपण या सरगर गावाच्या वतीनं गावची एक पतसंस्था असावी. बाजारपेठेमध्ये एवढं मोठं नाव असताना गावची बाजारपेठ किंवा गावची पतसंस्था नाही आणि कुठंतरी या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून कुठून लहान सहान उद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने पतसंस्था काढण्याचं धोरण ठरवलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडस मनामध्ये विचार आला आणि मार्चच्या महिना अखेरला पतसंस्थेचं रजिस्ट्रेशन मिळालं. म्हणजे त्या दुय्यंबक निबंध कार्यालयामध्ये एका महिन्यामध्ये प्रस्ताव दाखल केल्यानंतर रजिस्ट्रेशन घेणारी एकमेव जिल्ह्यातली पहिली पतसंस्था आपली असते. संस्था चालवत असताना अनेक इतर उद्योग व्यवसाय चालवणं वेगळं, पतसंस्था चालवणं वेगळं. पतसंस्था चालवणं म्हणजे काचेचं भांडं हातात घेऊन फिरणं आहे. जरा ठेच आली, तोल गेला, ती भांडं पडलं की त्या ठिकाणी त्याचा सत्यानाश होणार. आणि म्हणून ही पतसंस्था काचेचं भांडं आहे आणि ते काचेचं भांडं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून नक्की भाऊ येणाऱ्या वर्षभरामध्ये एखादी शाखा नक्की या ठिकाणी काढू. आणि बघता बघता ह्या 4-5 वर्षामध्ये एक अर्धा शाखा निघाव्यात अशा पद्धतीचा मानस ठेवून आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी कामकाज करतोय. आम्ही संचालक मंडळाला सुद्धा ठरवलंय की संचालक मंडळानं वैयक्तिक आणि नातेवाईकांमध्ये कुठेही शिफारस करायला कुणाला कर्ज दिलं जाणार नाही. जो या ठिकाणी पिगमी भरतोय, ज्याची पिगमी सातत्याने चांगली आहे, त्याला कामाची गरज आहे. तो आता आम्ही 30 वर्ष या विभागात कामकाज करत असताना माणूस बघितलं की लक्षात येतं की बाबा तो त्या ठिकाणी खरोखरच त्याला पैशाची गरज आहे का.